नमस्कार. आज आम्ही आलो आहे अर्नाळा किल्ल्यामध्ये आणि हा किल्ल्याचा एक गाभारा आहे ज्या ठिकाणी आम्ही फिरायला आलो आहे. बघायला गेलं तर किल्ल्याची तटबंदी ही खूप मोठी अशी विस्तृत आहे आणि हे तुम्ही पाहू शकता. जुनं बांधकाम हे आजही तसंच आहे, ढासळलेलं नाही आहे. इकडे आतमध्ये जे आहे हा एक भुयारी मार्ग आहे, पण आता पाणी असल्यामुळे तिकडे जाऊ शकत नाही. इकडे तोफ गोळा अखंड असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर हा पूर्ण एरिया हा किल्ल्याचा विस्तृत एरिया आहे. या ठिकाणी मंदिरं आणि दर्गासुद्धा आहे. म्हणजे त्या काळामध्ये जसं आपली माणसं ही बंदिस्त होती तशी त्यांची होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं लक्ष हे कायमस्वरूपी विस्तृत असल्यामुळे आपण बघितलं तर प्रत्येक किल्ल्याला दर्गा ही आहे. या ठिकाणी आपण एक छोटंसं उदाहरण बघू शकतो की हा इथे तोफगोळा जो आहे असे अनेक ठिकाणी असल्याचं सांगितलं जातं या ठिकाणी. आणि हे आपण प्रत्यक्षात बघू शकतो. ही जागासुद्धा तोफगोळ्याच्या आकाराची आहे. वरसुद्धा पाहू शकतो. आणि ह्या एरियामध्ये सांगितलं जातं की खोदकाम केल्याने अनेक वस्तू सापडतात. आपण बघितलं तर किल्ल्याचा हा एवढाच भाग जो आहे हा असा उद्ध्वस्त झाल्यासारखा आहे. बाकी पूर्ण तटबंदी आहे तशीच आहे. तर कदाचित त्या विरुद्ध दिशेने येणारे जे तोफगोळे होते ते ह्या भिंतीवर धडकत असल्यामुळे हे पूर्ण जागा ही या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहे. आणि आज आम्ही आलो आहे, माझे सहकारी जतीन म्हात्रे आणि अरुण म्हात्रे आणि त्यांची कन्या. सगळ्यांनी इकडे एकदा हाय करा. आणि माझे मिस्टर अंकित मोहिते. हे बघू शकतो समोर दर्गा आहे. तिकडे मंदिरामध्ये पूजा सुरू झालेली आहे, आरती. आणि ही पूर्ण किल्ल्याची तटबंदी आहे. धन्यवाद. अशाच आपण अजून पुढे वरच्या दिशेने किल्ला कसा दिसतो हे बघू शकतो. गावकऱ्यांनी किल्ल्याची जागा ही स्वच्छ ठेवलेली आहे. फार या ठिकाणी जुनी जी नळीची कौलं होती ती कौलंसुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. इकडे माणसांचा सुद्धा सहवास आहे. आणि हे वरच्या दिशेने जे लास्ट दिसतंय ही जुनी नळीची कौलं आहे. आपण ज्या भुयाराचा उल्लेख केला होता ते भुयार आपण बघणार आहोत. या ठिकाणी आपल्याला हे भुयार पाहायला मिळू शकतं. सो धन्यवाद. अशाच पद्धतीने किल्ला हा विस्तृत आहे. अर्नाळा किल्ला हा मधोमध पाण्याच्या मध्ये आहे आणि हा गावसुद्धा मोठा आहे. गावातली वस्ती ही मोठ्या प्रमाणात असली तरी अजून इथे तेवढ्याशा सुखसुविधा नाही आहेत. लोकांना आर्थिक उलाढालीकरता मुंबई दिशेने यावं लागतं आणि मुंबईपासून जवळच असलेला हा अर्नाळा गाव हा सुखसुविधांपासून वंचित आहे. या ठिकाणी आज मी आले आणि थोडीशी घाबरले बोटीचा प्रवास करताना. आणि पुढे अशीच
व्हिडिओ कदाचित आपल्याला उद्यापर्यंत बघायला मिळेल. थँक्यू.